नमस्कार. हॅबिट सिरीजमधल्या 6व्या हॅबिटचं नाव आहे ते म्हणजे स्टॉप ऑल पॅकेट फूड ऑर प्रोसेस्ड फूड. सो आत्तापर्यंतच्या आपल्या हॅबिट सिरीजमध्ये काय काय सवयी लावून घ्यायच्या हे आपण बघितलेलं आहे, पण कुठली सवय स्टॉप करायची हे आता आपण बघणार आहोत. सो पॅकेट फूड आणि प्रोसेस्ड फूड काय आहे ते आधी आपण समजून घेऊया. पॅकेट फूड अशी गोष्ट आहे की ज्याचं पॅकेजिंग हे अट्रॅक्टिव्ह असतं खूप जास्त, म्हणून ते मुलांना किंवा मोठ्या लोकांना पटकन अट्रॅक्ट करतं. त्याच्यानंतर ह्याची भरपूर ॲड केली जाते वेगवेगळ्या माध्यमांद्वारे, त्यामुळे आपल्याला ते सारखं घ्यावंसं वाटतं. तिसरी गोष्ट म्हणजे याच्यामध्ये असे काही कंटेंट, केमिकल कंटेंट असतात की ज्यामुळे तुमच्या टंगच्या, जिभेच्या टेस्ट बडला ते स्टिम्युलेट करत असतात, म्हणून आपण ते सारखं घेत असतो. जसं की आंबट, खारट आणि गोड या चवी त्या पॅकेट फूडमध्ये जास्त असतात, त्यामुळे आपण ते सारखं घेत असतो. स्वतःचे तोटे काय आहेत तर याचे तोटे मेन म्हणजे चिप्स किंवा 2 मिनटाचे नूडल्स किंवा त्याच्यानंतर 2 मिनटात होणारा इन्स्टंट सूप, या सगळ्यामध्ये इतके केमिकल, ॲडल्ट्रंट्स, वेगवेगळ्या प्रकारच्या शुगर्स असतात की त्याच्यामुळे आपल्याला हे सगळे लाईफस्टाईल डिसऑर्डर होत असतात आणि आपल्याला कळतही नसतं. आयुर्वेदामध्ये एक गोष्ट सांगितली आहे ते म्हणजे दूषिविष किंवा गरविष आपण ज्याला म्हणू शकतो, की हे केमिकल आपण वर्षानुवर्षे हे प्रॉडक्ट्स खात असल्यामुळे ते आपल्या पोटात तसेच पडून राहत असतात आणि त्याचं दूषिविष किंवा गरविष यामध्ये म्हणजे थोडक्यात लिटिल बिट पॉयझनद्वारे त्याचं शरीरात साठवणूक होत असते आणि त्यामुळे त्याचे जे इफेक्ट आहे ते आपल्याला लाँग टर्म दिसतात. म्हणून हे लाँग टर्म दिसणाऱ्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, डायबेटीज, ओबेसिटी, थायरॉईड, त्याच्यानंतर PCOD, या गोष्टींमध्ये त्याचं रूपांतर हे होत असतं आणि ते आपल्याला कळतही नसतं. सो त्याला, या पॅकेट फूडला आपण एक सायलेंट किलर म्हणलं तरीसुद्धा चालेल. सो आता नेक्स्ट गोष्ट येते की आपण ही सवय जी आहे ती कशी लावून घेणार आहोत. तर तुम्ही म्हणताल हे तर ही सवय लावून घेणं तर खूप अवघड आहे. तर सगळ्यात महत्त्व म्हणजे आपलं एन्व्हायरमेंट क्लिअर करणं म्हणजे काय, सामानात गोष्टी आपण सामान भरतो दर महिन्याला, तेव्हा या गोष्टी न घेणं किंवा घरात जर या गोष्टी असतील तर त्या एका कप्प्यामध्ये भरून ठेवणं की या तुमच्या हाताला लागणारच नाही आहेत किंवा तुमचं लक्ष तिथे जाणार नाही आहे. आणि त्याच्यावर तुम्ही फार तर डेड बॉक्स वगैरे लिहू शकता, कारण हे सगळे डेड फूड आहे. तुम्हाला लाईव्ह होलसम फूड खाल्लं पाहिजे की ज्याचा जो म्हणजे ज्याची सिरीज आपण जी पुढची सवय बघणार आहोत त्यामध्ये येईलच की आपण फूड नक्की मग कुठलं खाल्लं पाहिजे. सो हे एन्व्हायरमेंट बनणं, हे सगळे पॅकेट फूड तुम्ही काढलेच पाहिजे. फॉर एक्झाम्पल सॉस असेल किंवा 2 मिनटात होणारे नूडल्स असतील, त्याच्यानंतर सगळ्या प्रकारची बिस्किटं असतील की जी पॅक फूडमध्ये म्हणजे वेगवेगळ्या अट्रॅक्टिव्ह पॅकेटमध्ये येतात, कॅडबरीज असतील. सो हे सगळं तुम्ही काढून टाकलं पाहिजे. म्हणजे आपोआपच तुमच्या घरात जर या गोष्टी नसतील तर त्या तुमच्या मनात सुद्धा येणार नाही. हा झाला उपाय नंबर 1. दुसरं म्हणजे तुम्हाला जर काही गोष्टी घ्यायच्याच असतील तर त्याच्या मागचे कंटेंट वाचून बघणं हे खूप इम्पॉर्टंट आहे, किंवा काय कंटेंट आहेत. कारण बऱ्याच वेळा आजकाल अशा केसेस घडत आहेत की काही प्रॉडक्टमध्ये लीड सापडलं आहे, काही प्रॉडक्टमध्ये खूप विषारी घातक केमिकल सापडलेले आहेत. सो तुम्हाला मागचं पॅकेजिंगवरचं जे कंटेंट लेबल आहे ते वाचून घेतलंच पाहिजे, कारण सगळेच पॅकेट फूड हे काही रॉंग नसतं. फॉर एक्झाम्पल खजूर आहे ते पण पॅकेट फूडमध्ये येतं, सेंद्रिय गूळ आहे ते पण पॅकेट फूडमध्ये येतं. सो मागे दिलंय काय याच्यावरून तुम्ही सिलेक्ट करू शकता आपल्याला काय घ्यायचं आहे आणि काय नाही. तिसरा उपाय आहे म्हणजे घरच्या घरी गोष्टी बनवणं. फॉर एक्झाम्पल चिवडा असेल, नाचणीची बिस्किटं असतील, गव्हाची बिस्किटं असतील, ही तुम्ही बनवू शकता. त्याच्यानंतर नूडल्स आहेत छानपैकी, ते यूट्यूबवर असंख्य रेसिपीज आहेत नूडल्स घरी कसे बनवायचे, ते तुम्ही घरी बनवू शकता आणि हा खूप चांगला उपाय होऊ शकतो. सो असे 3 उपाय मी तुम्हाला सांगितले. पण हे स्टॉप जर केलं तर तुमचं शरीरात पॉयझन, टॉक्झिन्स साठण्याचं जे मेन कारण आहे ते तर बंद होणारच आहे. प्लस तुमच्याकडे ओबेसिटी आहे किंवा म्हणजे हायपरटेन्शन आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या कमी होणार आहेत. सो ही सवय आत्तापासूनच लावून घ्या आणि हे उपाय नक्की करून बघा. धन्यवाद.